समजा तुमच्याकडे आज 1,00,000 रुपये आहेत आणि तुमचं एकच गोल आहे. या पैशातून फ्युचरमध्ये जास्तीत जास्त वेल्थ क्रिएट करायची, तर तुम्ही काय कराल? ट्रेडिंग की इन्व्हेस्टिंग? कारण सोशल मीडियावर तुम्हाला दोन्ही प्रकारच्या स्टोरीज दिसतात. एक ट्रेडर म्हणतो दररोज मार्केटमध्ये ट्रेड करा आणि पैसे कमवा. आणि दुसरीकडे एक लाँग टर्म इन्व्हेस्टर म्हणतो गुड कंपनीज मध्ये इन्व्हेस्ट करा, पेशन्स ठेवा आणि कंपाऊंडिंगला काम करू द्या. पण खरं काय आहे? ट्रेडिंग करून पैसा जास्त वेगाने बनतो की इन्व्हेस्टिंग करून लाँग टर्म वेल्थ तयार होते? आणि सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन, जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये बिगिनर असाल तर तुम्ही सुरुवात कुठून करावी? आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सिंपल लँग्वेजमध्ये समजून घेणार आहोत. ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंगमध्ये नेमका डिफरन्स काय आहे, दोन्हीमध्ये रिस्क किती आहे, पैसा कुठे आणि कसा तयार होऊ शकतो, आणि शेवटी तुमच्यासाठी ट्रेडिंग बेटर आहे की इन्व्हेस्टिंग, हे कसं ठरवायचं? तर चला सुरुवात करूया. सगळ्यात आधी समजून घेऊया ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय. सिंपल शब्दात सांगायचं झालं, ट्रेडिंग म्हणजे शॉर्ट टर्म प्राइस मुवमेंटचा फायदा घेण्याचा प्रयत्न. उदाहरण घेऊया. समजा एखादा स्टॉक 500 रुपयांना ट्रेड होत आहे. तुम्हाला वाटतं की हा स्टॉक शॉर्ट टर्ममध्ये 550 रुपयापर्यंत जाऊ शकतो. तुम्ही तो बाय केला आणि काही दिवसांनी स्टॉक 550 वर गेला. तुम्ही तो सेल केला, म्हणजे तुम्हाला 50 रुपयाचा प्रॉफिट मिळाला. ही बेसिक ट्रेडिंग थिंकिंग आहे. ट्रेडिंग काही सेकंडसाठी सुद्धा असू शकते, काही मिनिटसाठी सुद्धा, काही आवर्स लागतील, काही डेज लागतील किंवा काही वीक सुद्धा. यामध्ये इंट्राडे ट्रेडिंग आहे, स्विंग ट्रेडिंग आहे, पोझिशनल ट्रेडिंग आहे. पण एक कॉमन गोष्ट आहे, ट्रेडरचं मुख्य फोकस असतं प्राइस मुवमेंट, म्हणजे स्टॉकची किंमत कुठे जाऊ शकते, कधी एंट्री घ्यायची, कधी एक्झिट करायची आणि किती रिस्क घ्यायचा. आता इन्व्हेस्टिंग म्हणजे काय? इन्व्हेस्टर फक्त स्टॉकची आजची प्राइस पाहत नाही, तो विचार करतो ही कंपनी पुढील 5 वर्षामध्ये कुठे असेल, 10 वर्षामध्ये बिझनेस किती मोठा होऊ शकतो, कंपनीचा रेव्हेन्यू वाढतोय का, प्रॉफिट वाढतोय का, डेट किती आहे, मॅनेजमेंट चांगला आहे का, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, हा बिझनेस फ्युचरमध्ये टिकून राहून ग्रो होऊ शकतो का. म्हणजेच ट्रेडर मुख्यतः प्राइस पाहतो, इन्व्हेस्टर बिझनेस पाहतो. ट्रेडरचा क्वेश्चन असतो हा स्टॉक वर जाईल का, इन्व्हेस्टरचा क्वेश्चन काय असेल, ही कंपनी पुढील अनेक वर्ष चांगला बिझनेस बनू शकते का. आणि हा डिफरन्स खूप इम्पॉर्टंट आहे, कारण स्टॉक मार्केटमध्ये शेअर खरेदी करणं म्हणजे फक्त एक नंबर खरेदी करणं नाही, त्या शेअरच्या मागे एक बिझनेस असतो आणि इन्व्हेस्टर त्या बिझनेसच्या फ्युचर ग्रोथमध्ये इन्व्हेस्ट करत असतो. एक सिंपल रिअल वर्ल्ड एक्झाम्पल घेऊया आपण. हे अजून सोपं करून पाहूया. समजा तुमच्या शहरात एक नवीन दुकान सुरू झालं. आता दोन व्यक्ती आहेत. पहिल्या व्यक्तीला वाटतं हे दुकान काही महिन्यात पॉप्युलर होईल. तो बिझनेसमध्ये पैसा लावतो आणि काही महिन्यांनी त्याची व्हॅल्यू व्हॅल्यू वाढली की तो आपला हिस्सा विकतो. ही ट्रेडिंग सारखी माइंडसेट आहे. आता दुसरा व्यक्ती काय म्हणतो, आज हे दुकान छोटं आहे, पण ओनरचा बिझनेस मॉडेल चांगला आहे. पुढे आणखी ब्रांचेस उघडतील, कस्टमर्स वाढतील, रेव्हेन्यू वाढेल, ब्रँड तयार होईल, म्हणून ती व्यक्ती हा बिझनेस अनेक वर्षे होल्ड करण्यासाठी तयार असतो. ही इन्व्हेस्टर माइंडसेट आहे. म्हणून एक सिंपल लाईन लक्षात ठेवा, ट्रेडर थिंक्स अबाउट प्राइस, इन्व्हेस्टर थिंक्स अबाउट बिझनेस. ट्रेडिंगमध्ये शॉर्ट टर्म ऑपॉर्च्युनिटी इम्पॉर्टंट असते, इन्व्हेस्टिंगमध्ये लॉंग टर्म बिझनेस ग्रोथ इम्पॉर्टंट असते. पैसा कुठे जास्त आहे? आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग क्वेश्चन. ट्रेडिंगमध्ये जास्त पैसा आहे की इन्व्हेस्टिंगमध्ये आहे? इथे आन्सर थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. ट्रेडिंगमध्ये पैसा कम्पॅरेटिव्हली फास्ट कमवण्याची अपॉर्च्युनिटी असू शकते, पण त्याच वेगाने लॉस होण्याची शक्यता देखील असते. इन्व्हेस्टिंगमध्ये वेल्थ क्रिएट होण्यासाठी टाइम लागतो, पण लॉंग टर्ममध्ये कंपाऊंडिंग तुमच्या बाजूने काम करू शकते. समजा तुम्ही 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट केले. आता फक्त एक्झाम्पल म्हणून समजा तुमच्या इन्व्हेस्टमेंटला लॉंग टर्ममध्ये चांगला अॅन्युअलाइज रिटर्न मिळतो, तर काही वर्षांनी तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर फक्त ओरिजिनल पैसा काम करत नाही, तुमचा अक्युमुलेटेड प्रॉफिट सुद्धा पुढच्या ग्रोथमध्ये पार्टिसिपेट करतो. यालाच आपण म्हणतो कंपाऊंडिंग. आणि वेल्थ क्रिएशनमध्ये कंपाऊंडिंग खूप पॉवरफुल कन्सेप्ट आहे. पण एक गोष्ट अत्यंत इम्पॉर्टंट आहे, कोणताही रिटर्न गॅरंटेड नाही. स्टॉक मार्केटमध्ये रिस्क आहे, मार्केटवर जाऊ शकतो आणि मार्केट खाली येऊ शकतो. म्हणून हिस्टॉरिकल रिटर्न्स किंवा इलिस्ट्रेटिव्ह एक्झाम्पल्स पाहून फ्युचर रिटर्न्स गॅरंटेड आहेत हे असं समजू नका. ट्रेडिंगचे फायदे. आता ट्रेडिंगचे काही ॲडव्हान्टेज पाहूया. पहिला ॲडव्हान्टेज, ट्रेडिंगमध्ये शॉर्ट टर्म ऑपॉर्च्युनिटी मिळू शकतात. मार्केटमध्ये प्राइस मुवमेंट सतत होत असतात. दुसरा ॲडव्हान्टेज आहे, जर तुमच्याकडे प्रॉपर स्किल, स्ट्रॅटजी आणि रिस्क मॅनेजमेंट असेल तर तुम्ही मार्केटमधला शॉर्ट टर्म मुवमेंटवर काम करू शकता. तिसरा ॲडव्हान्टेज, तुम्हाला स्टॉक अनेक वर्ष होल्ड करण्याची गरज नसते. तुमचा सेटअप कंप्लीट झाला, तुमचा टार्गेट मिळाला किंवा स्टॉप लॉस लागला तर ट्रेड क्लोज.
पण इथेच एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ट्रेडिंग म्हणजे फक्त हा स्टॉकवर जाईल की खाली जाईल एवढंच नाही. ट्रेडिंगमध्ये एंट्री आहे, एक्झिट आहे, पोझिशन सायझिंग आहे, स्टॉप लॉस आहे, रिस्क रिवॉर्ड रेशो आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट ट्रेडिंग सायकोलॉजी आहे. एक प्रोफेशनल ट्रेडर प्रत्येक ट्रेड जिंकण्याचा प्रयत्न करत नाही, तर लॉस किती मोठा होऊ द्यायचा हे कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. आता नेक्स्ट पॉईंट काय असेल, ट्रेडिंग मधील सर्वात मोठा धोका काय असेल. आता ट्रेडिंग मधली एक खूप मोठी प्रॉब्लेम पाहूया आणि ती आहे इमोशन. समजा तुम्ही एक ट्रेड घेतला आणि तुम्हाला 1,000 रुपयांचा प्रॉफिट झाला. तुम्हाला वाटतं थोडं अजून थांबूया, 2,000 होतील, पण अचानक मार्केट रिव्हर्स झाला. तुमचा प्रॉफिट 1,000 300 आला. आता तुम्ही म्हणता थांबतो, परत वर जाईल, पण स्टॉक आणखी खाली झाला आणि तुमचा प्रॉफिट झिरो झाला. नंतर लॉस सुरू झाला आणि तरीही तुम्ही एक्झिट करत नाही का? कारण आपल्याला लॉस ऍक्सेप्ट करायला आवडत नाही. यालाच आपण इमोशनल डिसिजन मेकिंग म्हणू शकतो. आणखी एक डेंजरस मिस्टेक म्हणजे रिव्हेंज ट्रेडिंग. एक ट्रेड लॉस झाला आणि ट्रेडर म्हणतो हा लॉस पुढच्या ट्रेडमध्ये रिकव्हर करतो, ती मोठी पोझिशन घेतो आणि दुसरा ट्रेड सुद्धा लॉस झाला तर प्रॉब्लेम आणखी मोठी होते. म्हणून ट्रेडिंगमध्ये फक्त स्ट्रॅटेजी पुरेशी नाही, तुमच्याकडे डिसिप्लिन पाहिजे, रिस्क मॅनेजमेंट पाहिजे आणि इमोशनल कंट्रोल पण पाहिजे. आता इन्व्हेस्टिंगचे फायदे समजून घेऊया. इन्व्हेस्टिंगचा एक मोठा ॲडव्हान्टेज आहे तो म्हणजे टाइम. तुम्हाला रोज मॉनिटर करण्याची गरज नसते. ठीक आहे, मार्केट तुम्ही एखाद्या फंडामेंटली स्ट्रॉंग बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलं आणि त्या बिझनेसची ग्रोथ थेसिस योग्य असेल तर तुम्हाला लॉंग टर्म ग्रोथमध्ये पार्टिसिपेट करू शकता. उदाहरणार्थ कंपनीचा रेव्हेन्यू वाढतोय, प्रॉफिट वाढतोय, कस्टमर्स वाढत आहेत, बिझनेस एक्सपांड होत आहे, डेट मॅनेजेबल आहे, मॅनेजमेंट चांगलं काम करत आहे आणि कंपनीचा कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज मजबूत आहे. तर लॉंग टर्म इन्व्हेस्टरचं फोकस शॉर्ट टर्म प्राइस फ्लक्च्युएशनपेक्षा बिझनेसच्या प्रोग्रेसवर असू शकतं. पण इथेही एक मोठी गोष्ट लक्षात ठेवा, लॉंग टर्म हा शब्द मॅजिक नाही. वाईट कंपनी फक्त लॉंग टर्म होल्ड केली म्हणून चांगली इन्व्हेस्टमेंट होत नाही. कंपनी चांगली असली पाहिजे, व्हॅल्युएशन रिझनेबल असणं महत्त्वाचं आहे, बिझनेस समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि पेशन्स तर अत्यंत महत्त्वाचा आहे. आता कंपाऊंडिंगची पॉवर समजून घेऊया. इन्व्हेस्टिंगमध्ये एक कन्सेप्ट आहे जो वेल्थ क्रिएशनसाठी खूप पॉवरफुल आहे, तो म्हणजे कंपाऊंडिंग. याला एका झाडाच्या एक्झाम्पलने समजून घेऊया. तुम्ही आज एक छोटंसं झाड लावता. पहिल्या काही महिन्यात ते खूप मोठं दिसणार नाही. 1 वर्ष 2 वर्ष कदाचित सुरुवातीला ग्रोथ खूप स्लो वाटेल, पण तुम्ही त्याची काळजी घेत राहता, पाणी देता, वेळ देता आणि वाढत राहता. काही वर्षांनी तेच झाड मोठं होतं. वेल्थ क्रिएशनमध्ये काही असंच असू शकतं. सुरुवातीची ग्रोथ स्लो वाटते, पण टाइम जसा जसा वाढतो कंपाऊंडिंगचा इफेक्ट वाढतो. म्हणून इन्व्हेस्टिंग करताना फक्त एक प्रश्न विचारू नका, मी किती पैसे इन्व्हेस्ट करतोय. दुसरा प्रश्न विचारा, मी किती काळ इन्व्हेस्टेड राहू शकतो. आणि तिसरा, मी कन्सिस्टंटली इन्व्हेस्ट करू शकतो का. लॉंग टर्म वेल्थ क्रिएशनमध्ये टाइम, कन्सिस्टन्सी आणि पेशन्स याची खूप मोठी भूमिका आहे. चला आता ट्रेडिंग वर्सेस इन्व्हेस्टिंग समजून घेऊया. एक डायरेक्शन कंपॅरिझन करूया. ट्रेडिंगमध्ये टाइम हॉरिझन शॉर्ट टर्म असतो, डिसिजन मेकिंग फास्ट असते, मार्केटिंग मॉनिटरिंग जास्त असू शकते, टेक्निकल अनालिसिसचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाऊ शकतो, रिस्क मॅनेजमेंट अत्यंत इम्पॉर्टंट असतं आणि इमोशनल डिसिप्लिन आवश्यक असतं. इन्व्हेस्टिंगमध्ये टाइम हॉरिझॉन लॉंग टर्म असतो, फंडामेंटल अनालिसिस महत्त्वाचा असतो, बिझनेस क्वालिटी पाहिली जाते, पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन महत्त्वाचे असते आणि पेशन्स आवश्यक असतो. एका लाईनमध्ये सांगायचं झालं तर ट्रेडिंगमध्ये तुम्ही मार्केटच्या प्राइस मुवमेंटला काम करता, इन्व्हेस्टिंगमध्ये तुम्ही बिझनेस आणि लॉंग टर्म ग्रोथवर फोकस करता. दोन्हीमध्ये प्रॉफिट होऊ शकतो, दोन्हीमध्ये लॉस होऊ शकतो, पण दोन्हीसाठी लागणारी माइंडसेट वेगळी आहे. आता बिगिनरनी काय करावं. आता खूप क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये बिगिनर असाल तर काय करावं. माझ्या मते सुरुवातीला ट्रेडिंगकडे धावण्यापेक्षा पहिले इन्व्हेस्टिंग आणि स्टॉक मार्केट फंडामेंटल समजून घेणं अधिक सेन्सिबल ठरू शकतं. कंपनी म्हणजे काय, शेअर म्हणजे काय, मार्केट कॅप म्हणजे काय, रेव्हेन्यू अँड प्रॉफिटमध्ये डिफरन्स काय, डेट किती आहे, कॅश फ्लो काय आहे, P/E रेशो म्हणजे काय, म्युच्युअल फंड म्हणजे काय, ETF म्हणजे काय, हे बेसिक कन्सेप्ट समजून घ्या. कारण फक्त टेलिग्राम ग्रुप, व्हॉट्सअप टीप किंवा इंस्टाग्राम रील पाहून खरेदी करणं ही इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी नाही. जर कोणी म्हणत असेल हा स्टॉक उद्या नक्की वर जाणार, गॅरंटेड प्रॉफिट होणार, हा स्टॉक 10x होणार, तर थोडं थांबा, रिसर्च करा, क्वेश्चन विचारा आणि स्वतःचा डिसिजन घ्या. तुमच्या पैशाची रिस्पॉन्सिबिलिटी शेवटी तुमचीच आहे. आता ट्रेडिंग कोणासाठी आहे. याचा अर्थ ट्रेडिंग वाईट आहे का नाही. ट्रेडिंग एक लेजिटिमेट स्किल असू शकतं, पण ती प्रत्येकासाठी नाही. जर तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल तर तुम्हाला लर्निंगसाठी टाइम द्यावा लागेल, स्ट्रॅटेजी डेव्हलप करावी लागेल, बॅक टेस्टिंग समजावून घ्यावं लागेल, पोझिशन सायझिंग शिकावी लागेल, स्टॉप लॉस ॲक्सेप्ट करायला शिकावं लागेल, ट्रेडिंग जर्नल ठेवावं लागेल आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे लॉस ॲक्सेप्ट करण्याची मानसिकता तयार करावी लागेल.
कारण प्रोफेशनल ट्रेडरचा उद्देश प्रत्येक ट्रेड जिंकणे हा नसतो. त्याचा उद्देश असतो रिस्क कंट्रोल करणे. समजा तुमची स्ट्रॅटेजी काही ट्रेड्समध्ये लॉस देते आणि काही ट्रेड्समध्ये प्रॉफिट देते, तरी सुद्धा तुम्ही प्रॉफिटेबल होऊ शकता जर तुमचे विनर्स योग्य असतील आणि लुजर्स कंट्रोल असतील. म्हणून ट्रेडिंगमध्ये फक्त प्रेडिक्शन नाही, ही प्रॉफिटेबिलिटी, डिसिप्लिन आणि रिस्क मॅनेजमेंटची गेम आहे. तुमच्यासाठी काय योग्य आहे? आता एक सिंपल फ्रेमवर्क पाहूया. स्वतःला 3 क्वेश्चन विचारा. क्वेश्चन नंबर 1, माझ्याकडे मार्केट शिकण्यासाठी आणि रेग्युलरली मॉनिटर करण्यासाठी टाइम आहे का? जर आन्सर नाही असेल तर ऍक्टिव्ह ट्रेडिंग तुमच्यासाठी प्रॅक्टिकल नसेल. क्वेश्चन नंबर 2, माझा फायनान्शियल गोल काय आहे? जर गोल आहे 5, 10 किंवा 20 वर्षात वेल्थ क्रिएट करणं, तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट हा एक ऑप्शन असू शकतो. क्वेश्चन नंबर 3, मी मार्केट व्होलॅटिलिटी आणि लॉस इमोशनली हँडल करू शकतो का? जर छोटासा मार्केट करेक्शन झाला आणि तुम्ही पॅनिक सेलिंग करत असाल, तर आधी तुमची रिस्क टॉलरन्स समजून घ्या. कारण मार्केटमध्ये फक्त तुमच्या पैशाचीच परीक्षा होत नाही, तुमच्या इमोशन्सची पण परीक्षा होते. इथे बॅलन्स अप्रोच कसा वापरायचा? तुम्हाला ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग यापैकी फक्त एकच गोष्ट निवडावं लागेल. काही लोक लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगला कोर स्ट्रॅटेजी ठेवतात आणि ट्रेडिंगसाठी वेगळी लिमिटेड कॅपिटल ठेवतात. पण हा डिसिजन प्रत्येक व्यक्तीसाठी नसतो, वेगळा असतो. तुमचं इन्कम, इमर्जन्सी फंड, डेट, फायनान्शियल गोल्स, रिस्क टॉलरन्स या सगळ्या गोष्टी विचारात घ्या. एक गोष्ट मात्र नक्की, ट्रेडिंग करण्यासाठी तुमची इसेन्शियल सेव्हिंग्स धोक्यात घालू नका आणि फक्त मार्केटमध्ये पैसा कमवायचा म्हणून डेट घेऊन ट्रेडिंग करणं टाळा. मार्केटमध्ये टिकून राहणं एका महिन्यात किती प्रॉफिट केला यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. आता सुरुवातीच्या क्वेश्चनकडे परत येऊया. ट्रेडिंग चांगली की इन्व्हेस्टिंग? ट्रूथ असा आहे, एक युनिव्हर्सल आन्सर नाही याला. जर तुम्हाला मार्केट शिकायला टाइम आहे, तुमच्याकडे डिसिप्लिन आहे, तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट समजतं आणि तुम्ही इमोशनल डिसिजन कंट्रोल करू शकता, तर ट्रेडिंग एक स्किल बेस्ड ऍक्टिव्हिटी असू शकते. पण जर तुमचं प्रायमरी गोल आहे लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन, फायनान्शियल इंडिपेंडन्स आणि कंपाऊंडिंग याचा फायदा घेणं, तर इन्व्हेस्टिंग हा प्रॅक्टिकल अप्रोच असू शकतो. विशेषतः बिगिनरसाठी पहिले इन्व्हेस्टिंग समजा, मार्केट समजा, कंपनी समजा, रिस्क समजा आणि मग ट्रेडिंग शिकायची असेल तर शिका. शेवटी एकच गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्टॉक मार्केट म्हणजे जलद श्रीमंत होण्याची मशीन नाही. हा वेल्थ क्रिएशनचा एक मार्ग आहे. पण त्यासाठी नॉलेज पाहिजे, पेशन्स पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे आणि रिस्क मॅनेजमेंट पाहिजे. ट्रेडिंग तुम्हाला पैसे कमवण्याची ऑपॉर्च्युनिटी देतो. इन्व्हेस्टिंग तुम्हाला लॉंग टर्म वेल्थ क्रिएट करण्याची ऑपॉर्च्युनिटी देतो. पण दोन्हीमध्ये गॅरंटी नाही. म्हणून दुसऱ्याचा प्रॉफिट पाहून डिसिजन घेऊ नका. तुमचं गोल ठरवा, तुमची रिस्क कॅपॅसिटी समजा आणि मग तुमची स्ट्रॅटेजी निवडा. आणि तुम्ही ट्रेडर आहात की इन्व्हेस्टर, कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्राला शेअर करा जो स्टॉक मार्केटमध्ये पैसा कमवायला सुरुवात करणार आहे किंवा ऑलरेडी कमवतोय. पुन्हा भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग टॉपिक सोबत. तोपर्यंत शिका, समजा आणि मगच इन्व्हेस्ट करा. धन्यवाद.